औद्योगिक उत्पन्न कमी होत आहे, जी-डी-पी कमी होत आहे, महागाई वाढत आहे, सरकारचे रेव्हेन्यू धोक्यात आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तेलाच्या किमती वाढत राहिल्या, तर आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? जी-डी-पी किती खाली जाईल? सरकारचे आर्थिक गणित चुकेल का? भारताची मंदी ही ऑलरेडी एक न्यूज बनलेली आहे. द इकॉनॉमिस्ट विचारतो, "इज इंडियाज इकॉनॉमी स्लोइंग डाउन?" ब्लूमबर्गमध्ये लिहिलेलं आहे, "इंडियाज पोस्ट पॅन्डेमिक रिव्हेंज इज रनिंग आउट ऑफ स्टीम." या सगळ्या अनिश्चिततेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करण्याची हीच खरी ती वेळ आहे, असं मला वाटतं. नमस्कार, माझं नाव स्वप्नील करकरे. मी इकॉनॉमिस्ट आणि चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय अर्थव्यवस्थेवर. मी ऑलरेडी हे व्हिडिओ 3 भाषांमध्ये बनवत आहे. इंग्लिश, हिंदी आणि मराठी. सो तुम्ही पॉज करू शकता जर तुम्ही दुसऱ्या कुठल्यातरी लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल असाल तर. दुसऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच आणि तो व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळेल. सो ऑलरेडी बऱ्याच गोष्टी या व्हिडिओजमध्ये आहेत. तर तुम्ही 2 सेकंद थांबून या व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. जेव्हा आपल्याला आर्थिक स्थितीचे विश्लेषण करायचे असते, तेव्हा आपल्याला काही क्रायटेरिया पाहावे लागतात. पहिलं, लोक वस्तू कशा खरेदी करत आहेत, याला कन्झम्पशन म्हणतात. दुसरं, बिझनेसेस वस्तू कशा तयार करत आहेत, याला उत्पादन म्हणजेच प्रोडक्शन म्हणूया. तिसरं, त्या उत्पादनात वाढ करण्यासाठी बिझनेसेस काय पावले उचलत आहेत, याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणूया. चौथे, सरकार कसे पैसे कमवत आहे आणि खर्च करत आहे, ज्यात आपण देत असलेले टॅक्सेस आणि सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा मोडतात. पाचवे, परदेशाशी आपले संबंध, ज्यात एक्सपोर्ट्स, इम्पोर्ट्स, फॉरेन करन्सी, फॉरेन लोन्स सारख्या गोष्टी येतात. सहावा, महागाई आणि सातवा, सेंटिमेंट किंवा भावना. साधारणपणे हे 7 वेगवेगळे घटक आहेत, जे कुठल्याही अर्थव्यवस्थेला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. जे काही सध्या आपल्याला गरजेचं आहे, याबद्दल मी जास्त बोलेन. सो पहिलं, कन्झम्पशन. सप्टेंबर 2024 पर्यंत कन्झम्पशन थोडा मंदावला होता. पण सध्याचा फेस्टिव्हल सीझन हे चित्र बदलू शकतं. काही चांगल्या गोष्टी घडत आहेत. आपल्याला माहीत आहे की Amazon, Flipkart, Meesho यासारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल्स सारख्या सेल्स सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये काढतात. हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील यशस्वी झालेले आहेत आणि बऱ्याचदा आपल्याला ऑर्डर्सची संख्या किंवा ऑर्डर्सची रक्कम आपल्याला न्यूजमध्ये दिसते, जी नवीन-नवीन रेकॉर्ड्स बनवत असतात. या सेल्सचे वैशिष्ट्य अजून एक म्हणजे टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये या सेलला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. Meesho जे अशा शहरांमध्ये खूप लोकप्रिय आहे, याने तर रेकॉर्ड केलेले आहेत. नवीन ब्रँड्सना देखील त्यांनी आकर्षित केलेले आहे, लाइक Mamaearth, Dabur, Denver, Bata, Titan. पण प्रश्न असा आहे, की प्रत्येक वेळा आपण पाहतो, की या सेल्सना खूप ट्रॅक्शन मिळतं. पण ही मागणी मार्च 2025 पर्यंत किंवा मार्च 2026 पर्यंत कायम राहणार आहे की नाही? हा एक मोठा प्रश्न आहे. जर तुम्ही आर-बी-आय किंवा इतर कोणत्याही संस्थेचे सेंटिमेंट डेटा पाहिले, तर तुम्हाला पाहायला मिळेल, की सामान्यतः तिसऱ्या क्वार्टरचा सेंटिमेंट चांगला असतो. याचं रिझन फेस्टिव्ह सीझन असतो किंवा लग्नाचे मुहूर्त असतात. यामुळे आपल्याला असे ट्रेंड्स दिसतात. मागच्या वर्षी मी दिवाळीच्या अर्थशास्त्रावर एक व्हिडिओ बनवलेला होता, ज्याचे नाव होते दिवालीनॉमिक्स. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल, तर मी तुम्हाला सुचवेन की तो जाऊन पहा. तुम्हाला कळेल की भारतीय अर्थव्यवस्था आहे, त्या दिवाळीच्या 4-5 दिवसांमध्ये कशी काम करते. पण आता आपण 5 दिवस किंवा एका क्वार्टरबद्दल बोलत नाही आहोत. आपला दृष्टिकोन या वर्षाचा आणि पुढील वर्षाचा आहे. फेस्टिव्ह सीझनचा उत्साह सोडल्यास मागील डेटा आपल्याला काहीतरी वेगळं दाखवतोय. जी-डी-पीमध्ये एक कन्झम्पशन म्हणून एक डायरेक्टली आपल्याला नंबर दिसतो. पण तो डेटा आत्ता आपल्याला जून 2024 पर्यंतचाच मिळतो. सप्टेंबर क्वार्टरचा डेटा नोव्हेंबरमध्ये येणार आहे आणि आपल्याला इतकी वाट बघायला आवडत नाही. त्यामुळे आपण इतर गोष्टींवरून एनालिसिस करू, की कन्झम्पशन कसं चाललंय. एक महत्त्वाचं इंडिकेशन आहे इन्कम टॅक्सचा डेटा. ऑगस्ट 2024 पर्यंत दिलेला इन्कम टॅक्स गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झालेला आहे. त्यामुळे आपण हे अनुमान लावू शकतो, की काही लोकांच्या इन्कममध्ये प्रॉब्लेम आहे. मग आहे रोजगार किंवा एम्प्लॉयमेंट. सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचे दर म्हणजेच अनएम्प्लॉयमेंट रेट सुमारे 8% होता. एप्रिलमध्ये बेरोजगारी थोडी कमी झाली होती, पण
जर आपण सप्टेंबर 2023च्या तुलनेत याचं कंपॅरिझन केलं, तर एका वर्षात बेरोजगारी वाढलेली आहे. एक दुसरा जॉब संबंधित इंडिकेटर म्हणजे नोकरी जॉब स्पीक इंडेक्स. हे आपल्याला सांगते की देशात हायरिंग म्हणजेच नोकरीच्या नियुक्ती कशा चालू आहेत. हा डेटा Naukri.com जी भारतातली सर्वात मोठी जॉब पोर्टल आहे, तिने दिलेला आहे. त्या डेटानुसार स्थिती हळू बदलत आहे असं आपल्याला दिसते. हायरिंग सुधारत आहे. पण एकूण वाढ यावर्षी निगेटिव्ह राहिलेली आहे. पण अशी आशा आहे, की वर्षाच्या एंडला परिस्थिती थोडी सुधारेल. तुम्ही ह्या चार्टमध्ये अनेक कन्झम्पशन रिलेटेड इंडिकेटर्स पाहू शकता. त्यात एक डिव्हायडर आहे, ज्याच्या उजव्या बाजूला परिस्थिती चांगली होतीये असे दर्शवणारे इंडिकेटर्स आहेत आणि डाव्या बाजूला खराब होणारे इंडिकेटर्स आहेत. सो कन्झम्पशनच्या बाबतीत निष्कर्ष असा, की सगळं थोडं ठीक आहे. पण ज्या रेटने हे वाढायला हवं होतं, त्या रेटने कन्झम्पशन वाढत नाहीये. फेस्टिव्ह सीझन चांगला राहणार आहे. पण जसं मी आधी म्हटलं, की वर्षभरानंतरही ही सिच्युएशन कायम आपण ठेवू शकतो की नाही, यावर अनसर्टेनिटी आहे. त्याचबरोबर जर आपण शहरी आणि ग्रामीण भागांमधलं कन्झम्पशन पाहिलं, तर आपल्याला असं दिसतं, की शहरांमध्ये कन्झम्पशन थोडं कमी झालेलं आहे. कार सेल्स कमी होणं हे एक प्रमाण मानलं जातं शहरी डिमांडसाठी. आणि जे कोणते चांगले इंडिकेटर्स आपण त्या चार्टमध्ये पाहिले, ते सगळं दर्शवतं, की गावातलं किंवा ग्रामीण भागातलं चित्र चांगलं होताना आपल्याला दिसतंय. दुसरा पॉइंट उत्पादनाचा किंवा प्रोडक्शनचा आहे. जर कस्टमर वस्तूच खरेदी करत नसेल, तर बिझनेसेस उत्पादन तरी कशाला करतील ना? उत्पादन किती करायचं हे ठरवण्यासाठी डिमांड किंवा मागणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मागणी अनेक फॅक्टर्सवर अवलंबून असते. यापैकी काही फॅक्टर्स आपण आत्ताच पाहिले. ऑगस्ट 2024 पर्यंतचा इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन किंवा IIP घटलेले आहे, असंही आपल्याला दिसतंय. आता या पॉइंट सोबतच मी तिसऱ्या पॉइंटकडेही वळत आहे, तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. साध्या शब्दात सांगायचे तर जर मागणी कमी आहे आणि उत्पादनही कमी आहे, तर बिझनेसेस एक्स्ट्राच्या कॅपॅसिटीमध्ये गुंतवणूक करेल का? समजा माझ्याकडे एक फॅक्टरी आहे, जी एका महिन्यात 100 शर्ट्स तयार करू शकते. सध्या मी बघतोय की माझ्या शर्ट्सची डिमांड फक्त 60च आहे. या मागणीला विचारात घेता आणि कदाचित काही बफर म्हणून मी दर महिन्याला 70 शर्ट्स तयार करतो. याला कॅपॅसिटी युटिलायझेशन म्हणतात, जी माझ्या फॅक्टरीची 70% आहे. तर या प्रकरणात मला सांगा, मी 120 शर्ट्स तयार करायचा विचार करायला हवा की नाही? नाही ना? जर मागणी वाढली, एका महिन्यात समजा 90 शर्ट्स विकले गेले, तर तेव्हा मला एक सिग्नल मिळेल, की ओके, आता मी कॅपॅसिटी वाढवू शकतो. सध्या अनेक व्यवसाय गुंतवणूक करत नाहीयेत. याला कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा केपेक्स म्हणतात, व्हिच इज लो. एच-डी-एफ-सी बँकेचे मयंक झा यांनी LinkedInवर एक छान पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये ते दाखवतात, की काही सेक्टर्समध्ये कंपन्या गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, पण ते गुंतवणूक करत नाहीयेत. काही सेक्टर्समध्ये कंपन्या गुंतवणूक करण्यास इच्छुक पण होते आणि त्यांनी तेवढे गुंतवणूकही केली. पण काही सेक्टर्स असे आहेत, ज्यात कंपन्या गुंतवणूक करण्यासच इच्छुक नाहीयेत. तर वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स आहेत. पण एकूणच आपण भारताची कॅपॅसिटी युटिलायझेशन पाहिलं तर 76% आहे. गेल्या 10-15 वर्षांपासून ही सरासरी याच पातळीवर आहे. डिमांड हा एक अँगल असतो. त्याचबरोबर केपेक्स ठरवताना प्रॉफिट हा देखील एक मोठा अँगल असतो. त्यासाठी असं म्हणतात, की कंपनीचा एबिटा मार्जिन वाढला पाहिजे किंवा तो जास्त राहिला पाहिजे. एबिटा म्हणजे अर्निंग्ज बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन एंड अमॉर्टायझेशन. सोप्या भाषेत हा प्रॉफिट मोजण्याचा एक वेगळा इंडिकेटर आहे, ज्यात आपण काही एक्सपेन्सेस मायनस करत नाही. ज्याला आपण ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणतो. सध्या खूपच अनसर्टेनिटी म्हणजेच अनिश्चितता आहे. आता वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत हां. सर्वात सामान्य म्हणजे क्रूड ऑइल किंवा कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती. काही कंपन्या किंवा सेक्टर्स या किमती कमी होण्याची वाट पाहत आहेत. आता आपण फार काळ प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्ट करत नाहीये, अशा तक्रारी आपण ऐकल्या असतील. पण आता हेही पाहायला मिळतंय, की सरकारही जास्त गुंतवणूक करत नाहीये. सरकार सामान्यतः रस्ते, रेल्वे यासारख्या पायाभूत सुविधांवर खर्च करते. इलेक्शन्स आणि मान्सूनमुळे सरकारने मागील वर्षाच्या तुलनेत कमी खर्च केलेला आहे. तुम्ही ते या चार्टमध्ये तपासू शकता. सरकारच्या समोर दुसरी एक समस्या अशी आहे, की सरकारचे टॅक्स रेव्हेन्यू देखील कमी होत आहे. इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, जी तिन्हीची ग्रोथ कमी झालेली आहे. याचा अर्थ सरकारकडे पैसा कमी आहे. म्हणून आपल्याला पाहावे लागेल, की सरकार किती कर म्हणजेच टॅक्स जमा करत आहे.
आणि जर ह्यात सुधारणा झाली, तर मग पायाभूत सुविधांवर खर्च करणे मोठी समस्या ठरणार नाही. पण एक छोटीशी अडचण आहे. ती म्हणजे वित्तीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट. दरवर्षी सरकार एक निर्णय घेते, की ठीक आहे, आपण आपल्या इन्कमपेक्षा ₹X जास्त खर्च करणार नाही. जर हे जास्त झाले, तर सरकारला अधिक कर्ज घ्यावे लागते आणि त्याचा इम्पॅक्ट बॉन्ड मार्केटवर दिसतो. सध्या भारताचे बॉन्ड्स जागतिक बॉन्ड इंडेक्समध्ये समाविष्ट झालेले आहेत. हे भारतासाठी एक कौतुकास्पद यश आहे. पण त्याचा अर्थ असाही, की आपल्याला आणखीन जबाबदार राहावे लागेल. जर आपण आपल्या फिस्कल डेफिसिटच्या टार्गेटपासून फार दूर गेलो, तर ते बाजारात नकारात्मक भावना निर्माण करणार आहे. त्यामुळे मला अशी आशा आहे, की फिस्कल डेफिसिटचे टार्गेट आपण फॉलो करू. पण मग ह्याचाच अर्थ असा, की जर टॅक्स रेव्हेन्यू कमी झाले, तर पायाभूत सुविधांवर खर्च कमी केला जाईल. मी यापूर्वीही सरकारच्या वित्तीय तूट, बजेट आणि इतर गोष्टींवर व्हिडिओ बनवलेले आहेत. मी सर्व कॉम्प्लिकेटेड गोष्टी, फिस्कल डेफिसिट, पब्लिक डेट, रेव्हेन्यू, कॅपिटल एक्सपेंडिचर या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. तर तुम्ही त्या गोष्टी पाहू शकता किंवा इकॉन गली मराठी पॉडकास्टवर तुम्ही त्या सगळ्या ऐकूही शकता. जर तुम्ही स्टॉक मार्केटवाले असाल, तर तुम्हाला काय होत आहे याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन माहिती असेल किंवा कळली असेलच. अनेक कंपन्या सरकारशी संबंधित कामावर अवलंबून असतात. जसे रस्ते बांधणे, रेल्वे लाईन बांधणे वगैरे. त्या कंपन्यांवर याचा डायरेक्ट परिणाम होणार आहे. कारण नवीन टेंडर्स येणारच नाहीत आणि काही ठिकाणी आपल्याला याचा परिणाम ऑलरेडी दिसतोय. काही कंपन्यांचे स्टॉकच्या किमती ऑलरेडी घसरलेल्या. तर मी इन्व्हेस्टमेंटचा तिसरा पॉइंट आणि गव्हर्नमेंट फायनान्सेसचा चौथा पॉइंट या ठिकाणी कव्हर केला. आता वळूयात 5व्या पॉइंटकडे व्हिच इस इंटरनॅशनल अकाउंट्स. भारताच्या इम्पोर्ट्स म्हणजेच निर्यात आणि इम्पोर्ट्स म्हणजेच आयात याची स्थिती सध्या चांगली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रॉब्लेम्स आणू शकतील अशा कोणत्याही मोठ्या समस्या नाहीत. तेलाच्या किमती ही एक गोष्ट आहे ज्याबद्दल प्रत्येकजण बोलत आहे. पण मला वाटत नाही की तेलाच्या किमती खूप जास्त वाढतील. ब्लूमबर्ग आणि इकॉनॉमिस्टमध्ये आर्टिकल्स आहेत ज्यात त्यांनी मांडलेलं आहे की जरी तेलाच्या किमती वर गेल्या, तर त्या फार काळ वर राहणार नाहीत. यासोबतच भारताचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हज खूप जास्त आहेत, जे आपल्याला पुढील समस्यांपासून सुरक्षित ठेवते. त्यामुळे हे एक क्षेत्र आहे ज्यात मी सध्या पॉझिटिव्ह आहे. यात 2 मुद्दे आहेत जे थोडेसे त्रासदायक असू शकतात. ते म्हणजे जर अमेरिकेमध्ये रिसेशन वगैरे आलं किंवा तिकडच्या अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रॉब्लेम्स आले, तर आपल्याला पण काही समस्या सहन कराव्या लागतील. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आहे जी त्रास देते, ती म्हणजे कमी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स किंवा एफ-डी-आय आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट्स म्हणजेच एफ-पी-आय ह्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीये. आता 6व्या पॉइंट म्हणजेच महागाईबद्दल जाणून घेऊयात. किराणा, भाज्या आणि फळांसारख्या गोष्टी यांच्या किमती वाढत आहेत. यामुळे सी-पी-आय म्हणजेच कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आणि डब्ल्यू-पी-आय म्हणजेच होलसेल प्राइस इंडेक्स वाढलेला आहे. आवश्यक वस्तूंच्या किमती जर वाढल्या, तर लोक इतर गोष्टींवर खर्च करणं टाळतात. फॉर एक्झाम्पल नवीन कार, नवीन फ्रिज किंवा फोन पुढे ढकलले जातील. याचा अर्थ कमी मागणी, कमी मागणीचा अर्थ कमी उत्पादन. तर हे बघितलं ना कसं इंटरलिंक्ड आहे. आता इन्फ्लेशन जर जास्त असेल, तर याचा असाही अर्थ आहे, की आर-बी-आय लवकर व्याजदर म्हणजेच इंटरेस्ट रेट्स कमी करणार नाहीत. आर-बी-आय व्याजदर कमी करते जेव्हा महागाई कमी असते. याचा अर्थ पुढील 2-3 महिन्यांमध्ये व्याजदर उच्च राहतील किंवा जसे आहेत तेवढेच राहतील. जेव्हा व्याजदर जास्त असतात, तेव्हा कर्जही महाग असते. सामान्यतः असं मानलं जातं, की आर जेव्हा इंटरेस्ट रेट्स कमी करतं, तेव्हा बँक्स देखील कर्ज कमी रेटवर देतं. यामुळे उद्योगांना दिलासाही मिळतो. त्यांची फायनान्शियल कॉस्ट कमी होते. त्यामुळे जर कंपनीला दरमहा 100 शर्ट्सवरून 200 शर्ट्सची क्षमता वाढवायची असेल आणि बँक्स कमी व्याजदरात कर्ज देत असतील, तर ते कंपनीसाठी चांगलं असेल. आता शेवटचा मुद्दा सेंटिमेंट किंवा भावना. युजुअली ह्या सर्व्हेजमध्ये लोकांच्याकडनं मत जाणून घेतलं जातं, की त्यांना इन्कमबद्दल काय वाटतं, एक्सपेन्सेसबद्दल काय वाटतं, कुठे किती एक्सपेन्स करू शकतील, एकंदरीत आर्थिक परिस्थिती कशी आहे. बिझनेसेसना देखील अशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात. म्हणजे प्रोडक्शन कमी झालंय की नाही? रोजगार निर्माण होतोय की नाही? सेल्स किंवा प्रॉफिट मार्जिनच्या बद्दल काय वाटतं? तर या सगळ्या सर्व्हेजमध्ये सध्या असं दिसतंय, की करंटली सेंटिमेंट कमी आहे. पण एका वर्षांनी किंवा नेक्स्ट क्वार्टरबद्दल जेव्हा विचारलं, तेव्हा असं जाणून येतं, की सेंटिमेंट सुधारतंय. म्हणजेच काय, की लोक आणि बिझनेसेस थोडे आशावादी आहेत. तर सध्या हे सगळं आपल्या अर्थव्यवस्थेत घडत आहे. मी शक्य तितके सगळे मुद्दे मांडायचा प्रयत्न केलेला आहे.
तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला काही स्पष्टता हवी असल्यास मला कळवा किंवा तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओचा दुसरा भाग पाहायचा असेल तरी मला सांगा. सो थँक यू एव्हरीवन. मराठीमध्ये मी अधनं-मधनं असे व्हिडिओज बनवत राहीन. होपफुली लवकरच दुसऱ्या विषयासाठी आपली लवकरच भेट होईल. जाता-जाता फक्त एकच रिक्वेस्ट आहे, की लाईक द्यावा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू एव्हरीवन.